नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झाली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी तातडीने आज जिल्हा परिषद यांची बैठक रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाली। या सभेला जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, निर्मला गावित, महानगर प्रमुख विलास शेंदे आणि माजी महापौर विनायक पांडे, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, डीजे सूर्यवंशी, सुरेश राणे, संजय चव्हाण, सचिन मराठे, देवानंद बिरारी यांच्या शिवसेना पातळीवर यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मतदानासाठी अवघे 4 दिवस शिल्लक असताना बूथ प्रमुखांनी 3 जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात। त्याचबरोबर निवडणुकीच्या संदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्याचे सुधाकर बडगुजर यांनी सांगितले। उद्धव साहेबांच्या सभेमध्ये राऊत साहेब आणि उद्धव साहेबांनी जो उल्लेख केला की हेलिकॉप्टरमधनं यंत्रसामुग्री, साहित्य सामुग्री, प्रचार सामुग्री अनेक बॅगा उतरल्यात आणि ते निश्चितपणाने निवडणुकीमध्ये त्याचा वापर होणार आहे। त्याच्यावरती करडी नजर ठेवावी असे पक्षप्रमुखांचा आदेश आहे आणि त्यानुसार तात्काळ नाशिक लोकसभेचे 6 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी लावली की कुठेही अशा प्रकारे जर कोणी लोकशाहीचा घात करत असेल, पैशाचं प्रलोभन देत असेल, मतदारांना उत्तेजित करत असेल किंवा त्यांचा हक्कभंग करत असेल तर त्यावरती प्रत्येक शिवसैनिकांनी त्या ठिकाणी करडी नजर ठेवावी यासाठी आजची बैठक आहे। निश्चितपणाने सर्व शिवसैनिक हे नजर ठेवून निवडणूक आयोगाची टीम असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यांना योग्य माहिती फेसबुक लाईव्हद्वारे देतील, व्हिडिओद्वारे देतील, पोलीस प्रशासनाला माहिती देतील आणि निश्चितपणाने त्याच्यावरती कारवाई करतील। हेमंत गोडसे सुद्धा मराठा समाजाचा उमेदवार आहे, राजाभाऊ वाजे सुद्धा मराठा समाजाचे उमेदवार आहे, पण निष्ठावान कोण आहे ते मराठा समाजाने बघितलेलं आहे। त्यामुळे राजाभाऊ वाजेंना हे पाठिंबा दिलेला आहे आज मराठा समाजाने आणि त्यांचं मी स्वागत करतो। त्यांना पराभव दिसतोय। शिंदे साहेबांना खालच्या पदाधिकाऱ्यांनी मिसगाईड केलेलं आहे। योग्य उमेदवार निवडता आला नाही किंवा खालच्या पदाधिकाऱ्यांनी जे रिपोर्टिंग केलं त्या भरोशावरती मुख्यमंत्र्यांनी उमेदवाराची निवड केली आहे। त्यामुळे उमेदवाराची प्रतिमा, इमेज ही नाशिककरांसाठी चेष्टेचा विषय आहे।